शर्यत बंदीच्या लढ्यात पाहिजे तुमच्या सर्वांची साथ. अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की आज आपण आपली खिलार महाराष्ट्राची शान ही टीम शिरगुप्पे येथील रोहित पाटील यांच्या फार्मवरती आलेलं आहे. त्यांच्या फार्मचं नाव सुरभी खिलार फार्म आहे. या फार्मचं वैशिष्ट्य असं आहे की आज आपण सगळीकडे बघतोय, सगळीकडे हीच बोंब आहे. सगळी ओरडतात की खिलार गाय दूध देत नाही, पण तुम्ही दुधाचीच अपेक्षा का ठेवता, हा मी वारंवार सांगत आलो. तर हा एक आदर्श गोठा म्हणून आहे की यांनी खिलार गाई पासून दूध सोडून इतर उत्पादने कितीतरी मिळू शकतात हे त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केलेलं आहे. त्यांनी फायनान्शियली दुधापेक्षा जास्त उत्पन्न आर्थिकदृष्ट्या त्यांनी खिलार गाईपासून मिळवलेलं आहे. हे आपण कसं त्यांनी मिळवलं हे आपण त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया. तर रोहित, तुम्ही तुमच्या फार्मचं मेन उद्दिष्ट जे आहे की तुम्ही शेण आणि गोमूत्र याच्यापासून जे काही प्रोडक्ट्स बनवतात त्यांच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या की त्यांची कोणते सर्वप्रथम तुमच्याकडे कोणते प्रोडक्ट्स बनवले जातात याची माहिती सांगा आम्हाला. आमच्याकडं जे शेणापासून टोटल 4 प्रोडक्ट्स आणि गोमूत्रापासून पंचगव्यापासून 3 प्रोडक्ट्स, असं टोटल 8 ते 9 प्रोडक्ट बनवले जातात. तर प्रत्येक प्रोडक्टबद्दल थोडक्यात माहिती सांगता काय? फर्स्ट ऑफ ऑल आमचं सेंद्रिय कर्ब, ऑर्गॅनिक कार्बन जे म्हणतात जमिनीचं, ते वाढवण्याचं आमचं फार्मचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे. त्याच्यासाठी आम्ही घनजीवामृत म्हणून एक प्रोडक्ट आम्ही हे केलं आहे, लॉन्च केलं आहे. मग त्याच्यात सेंद्रिय कर्ब जे आहे ते 60% आहे. मग आता मला विचारायला म्हणजे तुम्ही आपण मगाशी चर्चा करताना सांगितलं की हे सेंद्रिय कर्बसाठी, ऑर्गॅनिक कार्बसाठी तुम्ही खिलार गायच का निवडली, की इतर गायी का नाही निवडल्या, की त्यांच्यापासून दूध पण मिळालं असतं तुम्हाला, शेण गोमूत्र पण मिळालं असतं, पण खिलार गायच का निवडली तुम्ही? फर्स्ट ऑफ ऑल माझ्याकडे 5 गीर पण होते खिलारसोबत. आम्ही रिसर्चच आमचं फार्मिंगवरतीच रिसर्च चालू आहे, म्हणून आम्ही काय केलं, गीरचं पण घनजीवामृत जे पद्धतीनं खिलारचं बनवतो त्या पद्धतीनं बनवलं आणि खिलारचं पण बनवलं आणि दोघांचं ते लॅब ॲनालिसिसला दिलं, सांगलीला आणि बेंगळुरू टेस्ट हाऊसला. मग त्याच्यात खूप डिफरन्सेस आले आमचा सेंद्रिय कर्बमध्ये. खिलारचं 55 to 60% पर्यंत ते खिलार ऑर्गॅनिक कार्बन त्यांनी कव्हर केलं आहे आणि गीर आणि सहिवालमध्ये 18 to 21% पर्यंत होतं. म्हणजे जवळजवळ माझ्या मते 3 पट रिझल्ट खिलारचा ऑर्गॅनिक कार्बनचा इतर गायींपेक्षा जास्त आहे. हे खूप मोठं बेनिफिट आहे आपल्याला की तुम्ही फक्त दुधाच्या दृष्टीने खिलार गायीकडे बघू नका. तुमची शेती जर का सेंद्रिय, भविष्यात सेंद्रिय शेतीला खूप मागणी आणि सगळीकडे आता सेंद्रिय शेतीची मागणी केली जाते, तर खिलार ही सेंद्रिय शेतीसाठी सगळ्या इतर जातींपेक्षा सर्वश्रेष्ठ हे यांनी पुराव्यानिशी सिद्ध केलेलं आहे. तर आपण अजून कोणते प्रोडक्ट आहेत हे सांगा. आमच्या टोटलमध्ये घनजीवामृत आहे, वर्मी कंपोस्ट आहे आणि वर्मी कंपोस्टमधलं जे क्वालिटी वर्मी वॉश निघते, फक्त एका बेडपासून आम्ही 20 ते 25 लिटर ते वर्मी वॉश कलेक्ट करून घेतोय. ते लिक्विडमध्ये येते, त्याच्यात जे मायक्रोन्युट्रिएंट्स कव्हर करतात. मग त्याच्यानंतर बूस्टर म्हणून आमचं स्वतः पेटेंट घेणारं एक प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर आमचं ऑर्गॅनिक DAP पण आता आम्ही स्टार्ट करणार आहे. आमचं असं ऑब्जेक्टिव्ह आहे की शेतकरीला डायरेक्ट फर्टिलायझरचा दुकानमध्ये जायचं नाही, आमचं असं एक ऑब्जेक्टिव्ह आहे आमच्या फार्मची. ही खूप मोठी त्यांची वाटचाल त्यांची चालू आहे की ऑर्गॅनिक शेती तर करायचीच, पण ती कशी शेतकऱ्याला फायदेशीर ठरेल. आणि आपण बऱ्याचदा बघितलं की 0 बजेट शेतीमुळं काय होत होतं की उत्पन्न चांगलं मिळत होतं, पण ते लिमिटेड मिळत होतं. एक आपल्याला उच्चांक त्या उत्पन्नाचा गाठायला येत नव्हता. तर ते यांच्या सगळ्या प्रोडक्ट्सपासून आपल्याला तो उच्चांक गाठता कसा येईल, की जे रासायनिक शेतीपासून जे उत्पन्न मिळत होतं, ज्या प्रमाणात मिळत होतं, तेवढ्याच प्रमाणात सेंद्रिय शेतीपासून उत्पन्न कसं मिळेल याच्याकडे त्यांचा खूप जास्त भर आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही थोडं काय सांगू शकता? आता ऑलरेडी आमच्या द्राक्षीपासून ऊस आणि जिरायत पीक ह्याच्याबद्दल आम्ही ऑलरेडी 2 वर्षापासून आम्ही कन्सल्टिंग करत आहोत आमच्या फार्मतर्फे. आता उडीद आम्ही ह्या उन्हाळ्यात पर एकर 10 क्विंटल पर्यंत आम्ही पोहोचलेला आहे. इथंच आमचं गावाजवळ मंगावती म्हणून एक गाव आहे, किरण पटेल म्हणून ते शेतकरी आहे, किरण पटेल. तुमचा प्रोडक्ट न वापरता इथल्या सर्वसाधारण आजूबाजूच्या शेतकऱ्यांना एकरी किती उत्पन्न? त्यांचा गावातच हायेस्ट उन्हाळ्यात 4 ते 5 क्विंटलचा हायेस्ट एव्हरेज आहे. जवळजवळ
दुपटीपेक्षा जास्त उत्पन्न त्यांना यांच्या आणि आम्ही product use फक्त केल्यानंतर मिळालेलं आहे. 7,000 रुपयाचं त्यांना 7 ते 8,000 रुपयामध्ये त्यांना ते 1 एकर कव्हर करून दिले. त्याच्यात फक्त लागणीपासून ते लागणी पिकणं. बीज प्रक्रियापासून लास्ट फवारणीपर्यंत. फक्त 7,000 त्यांनी जवळजवळ दुपटीपेक्षा जास्त उत्पन्न मिळवलं. आता त्या खूप मोठी आपण म्हणू शकतो की अचिव्हमेंट आहे यांच्यासाठी. तर आणि जे ते मंगावती म्हणून गाव आहे ते ऑलरेडी फर्स्ट इरिगेटेड झालेलं गाव होतं आणि त्यांचं जमिनीचं कार्बन खूपच कमी होतं. त्यांचं ऊस एक एकरी 40-45 टनापर्यंत त्यांनी पोहोचत होतं. आता ते 15 to 20 टनपर्यंत त्यांना जास्त भेटले. 50 ते 55. हां, आणि आमचं हे क्वांटिटी जे आहे ह्याचं क्विक रिझल्ट आहे आणि कमी वापरायचं आहे. तर आता त्यांनी सांगतात की त्यांना ऊसाच्या शेतीमध्ये पण जिथं ज्यांना 40 ते 45 एकरी टन उत्पन्न मिळत होतं त्यांचं 15 ते 20 प्रति एकर इतकं टनेज वाढलेलं आहे. तर आणि खर्च पण खूप कमी आहे आणि खूप जास्त तुम्हाला ते वापरायचं आहे असं पण नाही की खूप थोड्या पैशामध्ये तुम्ही एवढी सगळी उत्पन्नात वाढ करू शकता आणि तुमच्या जमिनीचा पोत त्यांनी टिकून राहणार आहे. आणि अजून एक शेतकरी आहे इथं उगारचे पाटील आहेत ते पजमजीत पाटील म्हणून, त्यांना ड्रॅगन फ्रूट आणि 3 एकर ऊसावरती दिलेलं आहे. आता 10 महिन्याचा त्यांचा ऊस आहे इथं शेडबाळला. ते 10 महिन्यात आता बियाला त्यांनी 45 टन देऊन अजून एक 15 टन त्यांचा ऊस राहते. मग त्यांचं पण 40 एकरवर त्यांनी बुकिंग करून ठेवलं आमचं नेक्स्ट इयरसाठी. म्हणजे त्यांचं 10 महिन्याच्या ऊसाचं एकरी 60 टन उत्पन्न निघालं. हा, आता 10 ते 11 महिन्यात त्यांचं 60 टन आता ऑलरेडी. सगळं तुमचं प्रोडक्ट आणि त्यांनी 100% फक्त 100% फक्त आता प्रॉब्लेम हे झालं की लॉकडाऊन मध्ये आम्हाला रॉक फॉस्फेट भेटलं नाही म्हणून आम्ही DIP केलं नाही. फक्त NPK तेवढी त्यांनी फक्त एक 3 बॅग बाहेरचं वापरलेत. बाकीचे सगळे आमचे प्रोडक्टनं कव्हर केले. तुम्ही आता थोडक्यात ह्याच्याबद्दल माहिती सांगा की तुमच्यापासून प्रोडक्ट घेऊन शेती करणाऱ्या जे 2-3 शेतकरी ज्यांना अनुभव आला त्यांचा नाव आणि पत्ता सांगू शकत असं सांगा की आमचे चॅनलवाले जाऊन त्या म्हणजे जे प्रेक्षक आहेत त्यांना जर का भेट द्यायची असेल तर ते भेट देऊ शकतात. फर्स्ट ऑफ ऑल आमचं फर्स्ट कस्टमर आहे जे डेडिकेटेड कस्टमर आहे किरण पाटील म्हणून आहे, जे मंगावती गावात राहतात. त्यांचं ऊस शेती आणि जिरायत शेती असते. त्यांना आता खूप ऑलरेडी नेक्स्ट इयर आम्ही 15 क्विंटलचं त्यांना टार्गेट दिलेलं आहे. किरण पाटील म्हणून आहेत ते मंगावतीचे. आणि नेक्स्ट जे आहे ते पद्मजित पाटील म्हणून आहेत, ते उगारचे पाटील आहेत. त्यांचं पण ऊस शेती आणि ड्रॅगन फ्रूटवरती रिझल्ट आलेला आहे. मग तिसरा शेतकरी आहे ते आमच्या गावातलेच आहे शुभम काटकर म्हणून, त्यांचं पण ऊसा शेतीवरती त्यांना पण खूप रिझल्ट आलेला आहे. आणि आता फार लांबपासून पण आम्हाला ऑर्डर येते. आता मला थोडक्यात विचारायचं आहे की सध्याच्या एवढ्या महागाईच्या काळात एवढी सगळी जनावरं सांभाळणं तर हे तुम्हाला पदर खर्च करायला लागतोय का ह्यांच्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नामधून त्यांचा खर्च भागून तुम्हाला काय त्यात शिल्लक राहतंय का? फर्स्ट ऑफ ऑल आम्ही जेव्हा तुम्हाला माहित आहे 2014 मधले मी पहिला गाय घेतलेला आहे सुरभी नावाची, तेव्हा आम्ही 3 वर्ष आमचं ह्याच्यानंच करत होतो. 3-4 गाय होते तेव्हा आमचं रिसर्च स्टार्ट होतं. तेव्हा आम्हाला काही त्याच्यातलं फायदा नव्हता. मग नंतर ना जसं आम्ही ते ऑब्जेक्टिव्ह ठेवलं की आम्हाला शेतीवरती काम करायचं आणि ब्रीडिंगवरती, मग नंतर ना असं झालं की आता आम्हाला मटेरियल कमी पडतंय. आणि जे गायचं जे गाभ नाही जरी धरला त्यांचं घनजीवामृत म्हणा वर्मी कंपोस्ट जरी केलं, एका गायचं कमीत कमी महिन्या ते 1.5 महिन्याला 700 ते 700 किलोपर्यंत वर्मी कंपोस्ट आणि जर घनजीवामृत केलं तर त्याचं 40 ते 50 किलोपर्यंत भेटते. मग ऑलमोस्ट त्याचा खर्च काढून एका गायचं 50% आम्हाला त्याच्यातच राहते. आणि आम्ही सिलेक्टिव्ह ब्रीडिंग केलेलं पण आम्हाला राहते. आता आमचे फार्म 2-3 वर्षात प्रॉफिटेबल मध्ये आहे. त्यांनी सांगितले की सुरुवातीचे 2-3 वर्ष त्यांनी ज्यावेळेस त्यांचं संशोधन चालू होतं त्यावेळेस त्यांनी स्वखर्चाने गायींचा सांभाळ केला. पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की एका गायीपासून त्यांना जे उत्पन्न मिळतंय त्यातलं 50% त्यांना त्यांचा सर्व खर्च भागून 50% त्यांना मिळकत शिल्लक राहते. म्हणजे नक्की त्यांचा दुधापेक्षा माझ्या मते तर दुधापेक्षा तर त्यांचं उत्पन्न जास्तच आहे. आणि अजून सांगायची गोष्ट म्हणजे की हे 50% त्यांना फक्त शेण आणि गोमूत्रापासून मिळालेले आहेत. आणि त्यांचं ब्रीडिंगवरती पण म्हणजे जातीवंत पैदास करण्यावरती पण भर आहे. ते खूप लांबपर्यंत जवळजवळ त्यांनी जास्तीत जास्त 300 किलोमीटरपर्यंत गाय बैलाकडे नेऊन गाभण घालवलेली आहे. तर त्यांना त्यातून होणारी वासरं जर का त्यांनी विक्री केली तर ती पण नक्कीच चांगल्या पैशाला विकली जाणार आहेत जातीवंत असल्यामुळे. म्हणजे हे 50% उत्पन्न त्यांना वर्मी कंपोस्ट आणि घनजीवामृतापासून मिळतंय, प्लस त्यांना वासरं विक्रीतून पण त्यांना उत्पन्न मिळतंय. तर असा हा दुहेरी हेतू त्यांनी साध्य केलेला आहे खिलार संगोपनातून. त्यांनी दुधाचा हेतू न ठेवता शेण गोमूत्र आणि उत्तम पैदास यापासून त्यांनी उत्पन्नाचा मार्ग शोधलेला आहे. तर मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही खिलारचं दुधाचा दृष्टिकोन न ठेवता असे काही जे आहेत हेतू जे मार्ग आहेत जे खिलार
असं नाही की देवानी खिलारला असं दिलं, दूध जरी दिलं नाही असं ना, पूर्णपणे चुकीचं आहे की खिलार सुद्धा दूध देते, तिचं वासराचं भागून तुमच्या कुटुंबाची भूक ती भागू शकते. पण तुम्हाला अधिक आर्थिक उत्पन्न तिच्यापासून पाहिजे असेल तर तुम्ही ह्या गोष्टी नक्कीच तुम्ही लक्षात घेऊन यांच्यावरती काम केलं पाहिजे की तुम्ही जातीवंत पैदास करा, वासरांची विक्री करून आर्थिक उत्पन्न मिळवा आणि वर्मी कंपोस्ट, घनजीवामृत असे प्रोडक्ट बनवून पण तुम्ही त्यातून आर्थिक उत्पन्न मिळवू शकता. आता ऑलरेडी मयुरेश आमच्याकडं पुढच्या वर्षीसाठी एकरी 15,000 प्रमाणे 160 एकरवरती ऑर्डर आलेला आहे. आता त्यांचं म्हणणं आहे की 160 एकर त्यांना ऑर्डर आली, म्हणजे भविष्यात त्यांची ऑर्डर खूप वाढणार आहे. तर अजून ह्यांचा फार्म मला तर वाटते एवढ्या ऑर्डरला एवढ्या काही कमीच पडते. मी फर्स्ट ह्यांना सांभाळायला एक 4-5 गीरवरनी ह्यांना सांभाळायचं माझं हे खिलारचं हाऊस आहे म्हणून मी 5 ते 6 गीर ठेवलेलं होता. पण ते असं घडलं की ते उलटाच झालं. आमचं जसं ह्याचं प्रोडक्शन वाढलं हे खिलारचं आणि ह्याच्यावरती आम्ही रिसर्च करून चांगले रिझल्ट्स घडवले, त्याच्यानंतर आम्हाला बाकीचं जे ते HF असू दे, गीर सैवाल कुठलेही असू दे, ते आम्हाला उलटा लॉसमध्ये आला आणि हे प्रॉफिटेबल झालं. हे सगळं खिलारमध्ये ह्याच्यासाठीच पॉसिबल आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की गीर पण त्यांनी सांभाळून बघितले, साहिवाल पण सांभाळून बघितले, पण आज त्यांचा गोठा जो नफ्याच्या दृष्टीने वाटचाल करतोय ते फक्त आणि फक्त खिलारमुळेच करतोय. फर्स्ट ऑफ ऑल आम्ही जे गीरचं आणि खिलारचं सेपरेट घनजीवामृत म्हणा, वर्मी कंपोस्ट सगळं करून ॲनालिसिस जे केलं, त्याचं लॅब रिपोर्ट जे आमच्याकडे आहेत ते बेंगळूर टेस्ट हाऊसला, आमचं जे बेंगळूरचं पण एक कस्टमर आहे त्यांनी जे लॅब रिपोर्ट काढले, मग त्यांच्यात लॅब रिपोर्टमध्ये एवढं फरक आलं की ह्यांचा 18% आणि ह्यांचं 60%. पैसे तर दोघांचं सेमच होतं, 60 रुपीज 60 रुपीज पर केजीचं आहे, पण ह्याच्यानं 60% कव्हर होते. ऑलमोस्ट 4 टाइम्स ह्याचं जास्त आहे. म्हणजे 18 दुने 36, 36 दुने 72, म्हणजे जवळजवळ 4 पट ऑर्गॅनिक कार्ब आहे तो खिलारच्या शेणामध्ये जास्त. आणि फक्त ऑर्गॅनिक कार्बन असंही नाही, बाकीचं लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया म्हणा, त्याचं बॅक्टेरियल काउंट जे आहे आणि त्याच्यातलं जे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, ते सगळ्या गोष्टीवरच खिलारला कुठलंही ब्रीड ओव्हरटेक करू शकत नाही. हे पुराव्यानिशी ते सिद्ध करतात की खिलारच्या शेणामध्ये आणि गोमूत्रामध्ये जी ताकद आहे ती भारतीयच गोवंशातल्या इतर कोणत्याही गोवंशामध्ये नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हे ते पुराव्यानिशी सिद्ध करू आणि शकतात. फीडमध्ये पण ऑलमोस्ट जे एक गीर खाते त्याच्यात ऑलमोस्ट आम्ही मॅक्झिमम फीडिंग करतो त्यांना, पण 3 गाय आराम, खिलार मोठे गाय आराम पाळू शकतात. म्हणजे तुम्ही एक गीर गाय पाळायला तुम्हाला जेवढा खर्च येतो, जेवढं खाद्य लागते, जेवढी वैरण लागते, तेवढ्या खाद्य वैरणीत तुम्ही उत्तमरित्या 3 खिलार गायींचं संगोपन करू शकताय. ऑब्विसली मग एकीचं शेण आणि तिघींचं शेण ऑलमोस्ट तुमचं उत्पन्न खिलारचं कधी त्यांच्यापेक्षा जास्तच राहणार आहे. आणि आमच्यात असं 6 लिटर पर्यंत आमच्यात दूध पण देतात. कमीत कमी एका वेळेला 1.5 लिटर देणारे पण दूध गाय आहेत. म्हणजे वासराची गरज भागून त्यांच्याकडं 1.5 लिटर एका टायमाला दूध देणाऱ्या गायी पण आहेत. म्हणजे 1.5 लिटर हे एका कुटुंबासाठी माझ्या मते तरी पुरेसं दूध आहे. आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की ह्या गायी तुम्ही बघताय की सगळ्या गायी सुदृढ आहेत, कोणतीच गाय तुम्हाला अशक्त वगैरे अशी वाटणार नाही. तर ह्या गायी अशा सुदृढ राहण्याचं कारण काय की त्यांचे गायींना कोणता खुराक देत आहेत, कोणती वैरण देत आहेत, याची माहिती आपण त्यांच्याकडून थोडी जाणून घेऊयात. फर्स्ट ऑफ ऑल मी ह्या बाबतीत रमेशभाई रुपाले जे गीरचे ब्रीडर आहेत गुजरातमधले, त्यांच्या ह्याच्यावर आम्ही फिडिंगचं डाईट ठेवलेलं आहे. त्यांना मी थँक्स सांगतो. त्यांचं जे शेड्यूल आहे त्यांनी असं आम्हाला एक बी दिलंय झुंजवा म्हणून, जे मार्वेलमध्येच देशी व्हरायटी आहे गुजरातवरची. आम्ही ते पूर्णपणे स्टडी करून ते आणून लावलेलं आहे 30 गुंठ्यावरती. आणि त्याला फक्त आणि फक्त सेंद्रिय कर बसलेला आणि सेंद्रिय फीडवरच ते येणारं हे आहे. त्याच्यामुळं आम्हाला कन्सप्शन रेट आणि त्यांचं हेल्थमध्ये 70% पहिला चारामुळं आमचं चेंजेस झाले. आणि ते 12 महिना एक चारा तर असतंच ते झुंजवा म्हणून. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना जे झिंजवा जो चारा लावला त्याच्यामुळे त्यांना अशी गायींचं वारंवार उलटणे, गाभ न राहणे, ह्या ज्या तक्रारी होत्या, ह्या सगळ्या तक्रारी त्यांच्या याच्यामुळे दूर झाल्यात. आपण बघू शकतो की ते कागवाडपासून ते धुळखेड जवळजवळ साधारणतः 200 ते 250 किलोमीटर अंतर आहे. एवढ्या लांब गाय नेऊन सुद्धा त्यांची गाय एका हेलपाट्यात गाभ लागलेले. तर याचं मूळ कारण आहे की गायीचा योग्यरित्या सांभाळ, तिचा योग्य आहार, याच्यामुळे त्यांना हे सगळं साध्य होत आहे. आणि मी मी सगळं जे गोपालक आहेत त्यांना हे सांगणार आहे की जे गायीला आम्ही फीड देतो ते प्युअर सेंद्रिय असायचं लय गरजेचं आहे. ते चारा असो काय खुराक असो, कारण जे कडवळ, मका, जे काही ते चारा असो ते प्युअर सेंद्रियवर दिल्यावर 70% आमच्या फार्ममध्ये चेंजेस आलेले आहेत आम्हाला. आणि नेक्स्ट जे आम्ही फीडमध्ये देतोय
ते रेडीमेड कुठलंही फीड आणत नाही मी, फक्त गोदरेजचं एक गोळी पेंड सोडून उडद कळणं, हरभरा कळणं डायरेक्ट मिलमधनं असं 10 टाईपचे कळणं येतात आणि त्यांना इथं शेंगपेंड बरोबर मिक्स करून इक्वल रेशिओमध्ये सगळ्यांना 2 टाईम भरड असते, सकाळी 1 ते 1.5 किलो, संध्याकाळी 1 ते 1.5 किलो. आता आपल्या चॅनलचे 2.5 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. असे अनेक प्रश्न येतात की आम्हाला खिलार गाय पाळायचे, आम्हाला कालवड घ्यायचे, तर त्यांनी सुरुवात कशी करावी, की प्रत्येकाची सध्या महागाईच्या ह्या जगामध्ये प्रत्येकाला खिलार गाय फक्त हौशेसाठी सांभाळणं म्हणजे खूप अवघड काम आहे की आर्थिकदृष्ट्या. तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना असं तुम्ही मार्गदर्शन करू शकता की ते खिलार गाईचं त्यांची हाऊस पाळण्यासाठी संगोपन करू शकतात आणि त्यातनं आर्थिक उत्पन्न पण कसं मिळवता येईल याचं मार्गदर्शन तुम्ही आमच्या प्रेक्षकांना करू शकता का? फर्स्ट ऑफ ऑल मी मयुरेशला आमच्या फार्मचे जे ब्रीडिंग लाईनमध्ये आम्ही गुरुच मानतो, कारण जे काही एवढं 6-7 रिझल्ट्स आले ते मयुरेशच्या सजेशनमुळं, जे सिलेक्टिव्ह ब्रीडिंगमध्ये आम्ही गेलो आहे त्याच्यामुळंच झालेलं आहे. म्हणून फर्स्ट मी असं सांगतो की सिलेक्टिंग ब्रीडिंग करायचं खिलारमध्ये लई महत्त्वाचं आहे, कारण फक्त गाय आणून सांभाळायच्यापेक्षा त्याचं सिलेक्शन ब्रीडिंग जे मेलमध्ये हे करतो त्या टाईपचं रेडी आम्ही ते कॉन्सेप्ट ठेवून केलेलं फर्स्ट ऑफ ऑल चांगलं आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला जे चांगले रिझल्ट्स आहेत ते भेटू शकतात. आता म्हणजे आपण वारंवार चॅनलवरती हे सांगत आलेलो आहे की तुम्ही चांगल्या पैदाशीवरती भर द्या, चांगल्या यांचं पण तेच म्हणणं आहे की जोपर्यंत तुम्ही गाईला चांगला वळू दाखवायचं कष्ट घेत नाही तोपर्यंत तुमची चांगल्या पैदाशीकडं वाटचाल होणार नाही आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या सुधारणा त्यातून करू शकत नाही. खिलारपासून आर्थिक उत्पन्न पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्हाला चांगली पैदास करणे याच्या व्यतिरिक्त पर्यायच नाही. आणि हे दुय्यम आहे तुमचं गोशेण गोमित्र, यातून तुम्ही मिळवू शकताय, ती तर ती देणारच आहे. पण तुम्ही साधा बैल दाखवला तरी पण तुम्हाला तेवढाच खर्च येणार आहे, चांगला बैल दाखवला तरी पण तुम्हाला तेवढाच खर्च येणार आहे. पण होणाऱ्या वासराची किंमत नक्कीच साध्या बैलाच्या पैदाशीपेक्षा चांगल्या वळूपासून केलेली पैदास तुम्हाला 4 पट उत्पन्न, 4 पट काय 10 पट उत्पन्न जास्त देऊ शकते, मी खात्रीने सांगतो. नेक्स्ट जे आहे ते फर्स्ट ऑफ ऑल ब्रीडिंगचं फर्स्ट कॉन्सेप्ट धरूनच खिलारला केलेलं ते प्रॉफिटेबल असते. नेक्स्ट जे कॉन्सेप्ट आहे ते तुम्ही शेण आणि गोमूत्रावरती प्रक्रिया करायला स्टार्ट करायला पाहिजे, कारण मी सगळं एवढं गाय असून सुद्धा आमचं कव्हर होत नाही. आम्हाला कमीत कमी 100 गाई जरी केलं तरी कमी आहे. मग पुढचं जे युवा पालक आहेत त्यांना असं मी सांगतो की शेण आणि गोमूत्रापासून जेवढं प्रॉफिटेबल म्हणून वर्मी कंपोस्ट, DAP खूप काही त्याच्यात बाय प्रोडक्शन आहे, त्याच्यात मायक्रोन्युट्रियंट्स पण बनवायला येतात. त्या बनवून त्यांच्या गावात जरी त्यांनी मार्केटिंग केलं तर प्रत्येक गावात कमीत कमी असलं प्युअर खिलारचे 10 ते 15 फार्म व्हायचं आमचं एक इच्छा आहे. त्यांनी सांगितले की तुम्ही मार्केटिंग करा वगैरे, त्यांनी खूप पुढचं सांगितलं. पण मी तर म्हणतो की तुम्ही फक्त तुमची स्वतःची शेती 100% सेंद्रिय केली तर तुम्हाला इतकं उत्पन्न मिळेल की तुम्हाला दुसरं बघण्याची गरज पण लागणार नाही, की तुमची हाऊसमधून खिलारचे संगोपन पण होईल, तुमची शेती पण सुधारेल, त्यातून मिळणार तुमचं अन्न तुम्हाला क्वालिटीचं म्हणजे अन्न मिळेल, तुमचं कुटुंब आहे ते निरोगी राहील. सगळेच हेतू तुमचे साध्य होणार आहेत खिलार संगोपनातून. आणि एक नेक्स्ट मी असं सांगतो की जे आता तुम्ही ज्यांच्याकडे गाय आहे किंवा ते डायरेक्ट शेणखत वापरतात किंवा विकून घेतात त्या खर्चामध्ये त्यांचं सगळंच जे DAP पासून 15 ते 20 हजार जे ऊसाचं सांगतोय मी, जे खर्च करतात त्याच्यात हे सगळंच होऊ शकतंय. आता रिसेंटली आपण मागच्या महिन्यात बघतोय की खूप मोठं आंदोलन झालं शेतकऱ्यांचे की रासायनिक खतांच्या किमती खूप वाढल्या होत्या अचानक, पण त्या आंदोलनानंतर ते कमी करण्यात आले की हे भविष्यात तुम्हाला ही भीती राहणार नाही की रासायनिक खतांच्या किमती वाढू द्या नाही तर कमी होऊ द्या, पण तुमची शेती जर का 100% सेंद्रिय असेल, तुमच्या घरी हे सेंद्रिय उत्पादन तयार होत असतील तर तुम्हाला बाहेरचे रासायनिक खत आणायची काय गरज वाटेल असं मला अजिबात वाटत नाही. आणि आता ह्या रिसेंटली 1.5 ते 2 वर्षात आम्ही जे झुंजवावरती रिसर्च करून किंवा सेंद्रिय शेतीवरती जे स्टार्ट केलंय, जे आमचं चारा असेल, जे झुंजवा असेल किंवा मका कडवळ, त्याच्यात आम्हाला एवढं रिझल्ट आले की 30 गुंठ्यावरती अजून आमचं 5-10 जरी गाय केलं तर तिथं जर आम्ही अजून डोसेज जास्त दिलं तर त्यांनी कव्हर करणार एवढं मला गॅरंटी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त 30 गुंठ्यात ते आता साधारणतः इथं 15 गायी आहेत तर 15 गायींचं 30 गुंठ्यात ते उत्तमरित्या संगोपन करू शकतात फक्त आणि फक्त त्यांच्या सेंद्रिय शेतीच्या जीवावरती. ते सेंद्रिय रासायनिक खतांचा डोस जर का जास्त प्रमाणात झाला तर ते पिकाला हानिकारक आहे. तसा तुमचा सेंद्रियचा खतांचा डोस तुम्ही किती प्रमाणात द्या तो कधीच अपाय करणार नाही तुमच्या पिकाला. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जर का डोस वाढवला सेंद्रियचा तर तुम्हाला उत्पन्न जास्त मिळणार आणि कमी जागेत तुम्ही जास्त उत्पन्न मिळवून तुम्ही सगळ्या खिलाचं संगोपन चांगल्यारीत्या करू. आणि आम्ही जे कॉम्पिटेटिव्ह शेतकरी आहेत, जे त्यांना अपेक्षा असते की एकरी 100 टन ऊस पाहिजे, 80 टन, त्यांनी काय समजतात की फक्त ते
फर्टिलायझर किंवा रासायनिक शेतीवरती पॉसिबल आहे. त्यांचं आम्हाला ओपन चॅलेंज आहे की त्यांचं जर 10 एकर शेती असलं त्यांनी आमच्याकडं फक्त 10 गुंठे किंवा 1 एकर देऊ दे, त्याच्यापेक्षा 10 ते 15% आम्ही त्यांना रिझल्ट जास्तच काढून दाखवतो. किंवा फॉर्म्युला जरी दिलं तर त्यांच्यात ते निघालायच पाहिजे. एवढं माझं ओपन चॅलेंज आहे जे केमिकलचे फार्मर्स आहेत त्यांना. हे आपल्या खिलारच्या जगातली सगळ्यात मोठी आपलं म्हणू की आपली अचिव्हमेंट आहे की सध्या आपण बघतोय की ऊस शेतीमध्ये बरेचसे आहेत की जे एकरी 100 टन 120 टन उत्पन्न घेत आहेत आणि शक्यतो ते रासायनिक खतांच्या मदतीनेच करतायत. पण आमचे जे खिलार पालक आहेत रोहित पाटील, त्यांचं सगळ्यांना ओपन चॅलेंज आहे की मी सेंद्रिय शेती करतो, तुम्ही रासायनिक खते किती घालायचे तेवढी घाला, माझं उत्पन्न तुमच्यापेक्षा 100% जास्त राहणार. त्यांच्यात जरी 10 एकर मध्ये आम्हाला 10 गुंठच करू दे किंवा 1 एकर शेतीत ते प्रूव्ह करू शकतात. एकाच प्लॉट त्यांच्या जो कोणी त्यांना चॅलेंज करणार आहे त्यांच्याच शेतीत ते 2 पार्ट करून 2 प्लॉट, एक रासायनिकचा आणि एक सेंद्रियचा करून ते सिद्ध करू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. आता बऱ्याच लोकांना असं वाटतंय की आम्ही फक्त सांगतो की गीरचं आणि सहीवाल आणि खिलारच्या डिफरन्शिएट सांगतो म्हणून, पण जे आमचं पण पहिला सांगली डिस्ट्रिक्टमध्येच येत होतं. शिरगुप्पी, सांगली, जत, बिजापूर, सोलापूर, मंगळवेढा हे बेल्टचे जे काही जमीन आहेत किंवा जिथले जे शेतकरी आहेत त्यांना कंपल्सरी खिलारच पाळायला पाहिजे. कारण जे गीर आणि सहीवालमधले तज्ज्ञ जे ब्रीडर्स आहेत, प्रदीप बापू ज्यांच्याकडनं ब्राझीलला फर्स्ट गाय त्यांनी दिलेलं आहे, त्यांनी सुद्धा मी जेव्हा पहिल्यांदा स्टार्ट केलं आणि त्यांना सजेशन घेतला किंवा रमेश भाईला, तेव्हा त्यांनी म्हटले तुला जर खरंच ब्रीडिंगमध्ये सक्सेस व्हायचं असलं तर तुमचं जे नेटिव्ह ब्रीड आहे खिलार किंवा कुठलंही असो तुमचं नेटिव्ह ब्रीड, त्याच्यावर तुम्ही लक्ष दिलं तरी तुम्ही 100% ब्रीडिंगमध्ये सक्सेस होऊ शकताय म्हणून. मग आमचं असं नाही म्हणणं आहे की फक्त आम्ही ओरली सांगतो असं काही नाही, प्रॅक्टिकली पण आम्ही घनजीवामृत असो किंवा सगळे ईच अँड एव्हरी, इव्हन दुधाचं जरी तुम्ही ॲनालिसिस केला, खिल्लारचं आणि हे बाकीचे जे काही देशी गाय असेल त्यांच्यात खूपही डिफरन्स आहे. आणि हे गायचं आमचं असं नशीब आहे की हे बेल्टमध्ये जे राहणार आहेत त्यांना गीरचं ह्याच्यात फक्त त्याला प्रज्ञा ऊर्जा जास्त असते. जे मिल्कचे ब्रीड आहे ते भरपूर हुशार असतात, सगळं आहेत, पण क्रिया ऊर्जा आणि प्रज्ञा ऊर्जा जर दोन्ही पाहिजे तर फक्त हल्लीकर, अमृतमल आणि खिल्लार, आणि जास्तीत जास्त खिल्लारमध्येच ते पॉसिबल आहे. ह्याच्यात दोन्ही टाईपचे ऊर्जा असतात, एक क्रिया ऊर्जा आणि प्रज्ञा ऊर्जा. हे हुशार पण तेवढंच आणि शर्यतीला म्हणा कसलंही कामाला पण तेवढंच, जे टेम्परेचर असू दे सगळ्याला. मग आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही फक्त असं हे करू नका की आम्ही सांगतो, तुम्ही जर प्रॅक्टिकली जरी तुम्ही हे अनुभव जरी घेतला तर तुम्हाला 100% लास्ट एंड ऑफ द डे तुम्हाला खिल्लारी सस्टेनेबल असं वाटणार. आता बघा आमच्याकडं टोटलमध्ये 20 गाय आहेत, हे सोडून टोटल 20 गाय आहेत खिल्लार. मग आमचं असं म्हणणं आहे की आमचं कमीत कमी 1.5 महिन्याला फक्त एकही प्रोडक्टचं मी तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो. जरी वर्मी कंपोस्ट जरी म्हटला, किमान कमीत कमी 45 to 50 डेजमध्ये 8 ते 10 टन हे कंपल्सरी भेटणारच आहे. हे कंपल्सरी आहे आणि ऑलरेडी त्याचं वर्षभराचं बुकिंग केलेलं आहे. ते आम्ही 10,000 रुपये टननं विकतो. मग आम्हाला कमीत कमी 80,000 to 1 लाख रुपीज पर 1.5 मंथ, यानी की 50 डेजला. एका गाईचं साधारणतः तुम्ही किती सांगू शकता उत्पन्न वार्षिक? जर तसं तुम्ही करेक्ट रीतीनं त्याला घनजीवामृत आणि हे सगळं जरी करून घेतला तर आमचा अंदाज आहे 80,000 पर्यंत आराम एका गाईचं हे भेटतं. एका गाईपासून 80 ते 90 हजार उत्पन्न वर्षाला मिळू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. मला तर वाटतंय की
या एवढ्या रकमेमध्ये माझ्या मते 10 गाई सहज तुम्ही पाळू शकता. 10 गाईंचा खर्च तुम्ही सहज काढू शकता. एका गाईच्या उत्पन्नावर तुम्ही 10 गाई सांभाळू शकता. राहिलेल्या 9 गाईंचं उत्पन्न तुमच्या पदरात पडणार आहे. आता आमचं ऑलरेडी कॉन्सेप्ट असंच चालू आहे. 25 to 40% आमचा खर्च जातो आहे, गडी खर्च, त्यांचं खुराक, चारा आणि सगळं. मग बाकीचं जे 60% आहे ते 100% आम्हाला प्रॉफिटेबल आहे. आता आमचं एवढं गाई आम्हाला हे नाही, अजून आम्हाला वाढवायचं आहे, पण फक्त आम्हाला सिलेक्टिव्ह ब्रीडिंगमधनंच वाढवायचं आहे. कारण आता तसं जर घ्यायला गेलं तरी सुद्धा आम्हाला भेटत नाही. आता मयुरेशने जे दाखवलं आटपाडीचं जे पाडी आहे त्यांचं सजेशनमुळेच आम्ही तिथं जाऊन भरवलेलं आहे. आणि आता आम्हाला फर्स्ट 2015 मला फर्स्ट जे कोणी सांगितलं तर मयुरेश आहे की तुमचं कोसाचं बेल्ट आहे आणि तुम्ही कोसा खिलारवरती फोकस करा म्हणून. तेव्हा आम्हाला पण जरा बाकीचे खिलार काजळी म्हणा ते चांगलं वाटत होतं. पण मी प्रॅक्टिकली सांगतो, त्यांनी सांगितलंय म्हणून नाही, पण प्रॅक्टिकली जसं आमचं एक वर्षानंतर जे अनुभव आम्हाला येत गेलं, त्यांचं आत्ता जे मला अनुभव आहे त्यांनी 2014-15 मला ते सांगितलेलं होतं की तुमचं जे बेल्ट आहे कोसाचं आहे, तुम्ही कोसामध्येच वाढ करा. मग आत्ता आमचं असं आहे की प्युअर कोसा खिलर किंवा धनगरी खिलर ह्याच्यामध्येच आम्हाला नंबर्स वाढ करायचं आहे. हे मी तुम्हाला सांगायला हे करतो. मला आपले जे काही 2.5 लाख सबस्क्रायबर्स आहेत आणि पूर्ण माझा महाराष्ट्र देश जो आहे, माझं महाराष्ट्र राज्य आहे, सगळ्यांना हात जोडून माझी विनंती आहे की तुम्ही इतर गायींचा मोह टाळा आणि आपली जी मूळची जी जात आहे खिलार याच्याकडे लक्ष द्या. आणि तुम्हाला जर का आमचं सांगतोय खोटं वाटत असेल तर तुम्ही एक गीर गाय पाळा किंवा साहिवाल गाय पाळा आणि सोबत एक खिलार गाय पाळा. दोघींचं सारख्या दृष्टीने संगोपन करा. आणि तुम्हालाच रोहितचा जसा अनुभव आला हा अनुभव यायला त्याला जवळजवळ 3 ते 4 वर्ष गेले. पण आता तुम्हाला आम्ही तो अनुभवातून शहाणा झाला आहे, तर तुम्हाला ऑलरेडी आम्ही शहाणं करतो आहे की तुम्ही खिलारकडे वळा. तुम्ही अनुभव घ्या. आमचं खोटं असेल तुम्ही स्वतः अनुभव घ्या दोन्ही गाय पाळून. तुम्ही दिवसाच्या शेवटी तुमचं हेच निष्कर्ष निघणार आहे की तुम्हाला खिलार गाय संगोपन करणंच तुमच्या दृष्टीने फायद्याचं ठरणार आहे. आणि मी हे पण दादा सांगायला यायचं आहे, आता सूरज दादा असो, मयुरेश अण्णा असो किंवा उमेश अण्णा यांच्यासारखं आता आमच्याकडं तज्ञ लोक आहेत जे खिलारमध्ये आता सजेशन द्यायला. मग त्यांचं सजेशन प्रमाणे जे खिलारमध्ये आम्ही आता जरी तुम्ही काम स्टार्ट केला तर तुम्हाला भरपूर ह्याच्यात प्रॉफिट होईल असं माझं म्हणणं आहे. आणि सृष्टीचा जो विधाता आहे आपला, त्यांनी काहीतरी कारण असेल, त्याला काहीतरी वाटलं असेल म्हणून त्यांनी महाराष्ट्रातल्या या भागात खिलार दिली. गुजरातच्या गीर जिल्ह्यामध्ये गीर गाय दिली, राजस्थानमध्ये साहिवाल दिली, खाली कर्नाटकमध्ये हल्लीकार दिली, अमृतमाल दिली, कांगायम दिली. काहीतरी कारण असेल त्यांनी बनवताना असं सृष्टी बनवले. पण त्याला चॅलेंज करू नका विद्यार्थ्याला. त्यांनी जे दिलं आहे तुम्हाला त्याचा भरभरून वापर करा. दुसऱ्या गोष्टींचा मोह टाळा आणि खिलार पाळा. आता ह्या विषयावर मी अजून एक सांगतो की जे आता ह्यांचं म्हणणं आहे की जिथं जिथं त्यांचं उगमस्थान आहे तिथं काय तर त्यांचं हे कारण कोणतं तरी कारण आहे म्हणूनच त्यांचं तिथं उगमस्थान. ह्या विषयावर मी असं सांगतो की प्रॅक्टिकल अनुभव माझा, जे आम्ही पहिल्यांदा शेतीला स्टार्ट करतो तेव्हा बेसल डोस म्हणून देतो. तेव्हाच तुम्हाला एक उदाहरण देतो. जे खिल्लारपासून जे बेसल डोस तुमचं जमिनीला देता, आता समजा की ह्यांना रक्त कमी आहे आणि ह्यांचं ग्रुप कुठला आहे, ओ आहे समजा, ओ पॉझिटिव्ह, आणि माझं कुठलं तर वेगळं आहे. आता हे ना अशक्तपणा आहे म्हणून सगळ्यांचं मिळून त्यांना रक्त जरी दिलं तर ते त्यांना काय काम होणार नाही. मग आमचं सॉईलचं आणि खिलारचं जे गोमूत्र आणि शेण आहे त्याच्या जे बॅक्टेरिया आहेत त्यांच्याशी एकमेकांचं हे आहे, ते बॉन्डिंग आहे, रिलेशन आहे, बॉन्डिंग आहे. मग तुम्हाला जेवढं खिलारचं ह्या जमिनीवर कर्नाटक महाराष्ट्रामध्ये जेवढं आता हे बेल्टमध्ये रिझल्ट भेटणार, ते सेंद्रिय शेतीमध्ये असू दे किंवा दुधात असू दे, सगळ्यात ते कधी ते दुसरं गायचं म्हणलं तर त्यांचं असं मी वाईट आहे असं म्हणणार नाही, पण त्यांच्यात जे बॅक्टेरियल लोड म्हणा किंवा त्याच्यात न्यूट्रिएंट्स आहे ते आमचं जमिनीला, आता एक्झाम्पल तुम्हाला देतो, हे गायींना फॉस्फरस कमी लागतंय गीर आणि ह्याच्या प्रमाणात साहिवाल. मग आता ह्यांना जरा फॉस्फरस कमी असलेला चारा किंवा ह्या जमिनीवर आराम त्यांनी राहू शकतात. आता माझंच उदाहरण सांगतो, आता पण माझ्याकडे साहिवाल आहे, त्यांना महिन्याला वरनं फॉस्फरस कंपल्सरी द्यायला लागतंय. त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त तुमची खिलार ह्या भागात दिले तर त्या मातीचं आणि त्या खिलारचं पण काहीतरी नातं आहे, त्यांचं एक बॉन्डिंग आहे की त्या मातीला पण खिलारशिवाय पर्याय नाही आणि खिलारला पण त्या मातीशिवाय पर्याय नाही. खिलारला गुजरातवरून आणलेला चारा सूट होणार नाही, तिला महाराष्ट्राच्या मातीतलाच चारा पाहिजे. दोन सेंद्रिय शेतीचं आपण जर का स्पर्धा केली तर सेंद्रिय खत गीरपासून बनवलेलं आणि खिलारपासून बनवलेलं, तर खिलारपासून बनवलेले सेंद्रिय खत जेवढं महाराष्ट्राच्या मातीला
सूट होणार आहे, तेवढं चांगला निकाल किंवा रिझल्ट मिळणार आहे महाराष्ट्राच्या मातीला, तेवढा दुसऱ्या भागातल्या मातीला त्याचा रिझल्ट मिळणार नाही आहे. तर ही खूप मोठी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एकमेकांचं काहीतरी नातं आहे, म्हणून खिलार आज इथं जन्माला आलेली आहे या सांगली सोलापूर जिल्ह्यामध्ये. त्या मातीला खिलारशिवाय पर्याय नाही आणि खिलारला पण त्या मातीशिवाय पर्याय नाही आहे. माझं नाव रोहित नागेंद्र पाटील आहे. हे आमचं जे सुरभी खिलार ब्रीडिंग सेंटर जे म्हणून आम्ही स्थापन केलेलं आहे शिरगुप्पीत, हे करेक्ट मिरजपासून 22 किलोमीटर्स बेळगाव किंवा चिक्कोडी मिरज ह्या मेन रोडला शिरगुप्पी म्हणून तुम्हाला गाव लागतं आहे. कागवाडपासून 10 किलोमीटर त्या अंतरावरनं शेडबाळ रस्त्याला 1 किलोमीटरवर आमचा लँडमार्क आहे शिरगुप्पीचं. मग ज्यांना काही खरंच ह्याच्यात प्रगती करायचं असेल, सेंद्रिय शेती असो किंवा खिल्लारचं ब्रीडिंग, त्यांनी कवा पण इथं येऊन भेट देऊन ओपनली त्यांनी सगळ्या गोष्टी चेक करू शकतात की ज्या टाईपचा आम्ही सेंद्रिय चारा देतो किंवा त्यांचा मेंटेनन्स, सिलेक्टिव्ह ब्रीडिंग, त्यांच्यावरती त्यांनी कधी येऊन बघू शकतात. आणि तुमचा एक दिवस जरी गेला पण ह्याच्यानं तुमचं आयुष्याचं एक नवीन मार्गच निघणार आहे. कारण हे माझं 5-6 वर्षाचं अनुभवापासून मी हे तुम्हाला सांगतोय. कारण मी पण जेव्हा फर्स्ट टाईम केलेलं तेव्हा मी पण लई कन्फ्यूज होतं, पण आता मला 6 वर्षाचं अनुभवानं आता मी सांगतो की 100% ह्याच्यात तुम्हाला लॉस होणार नाही. आणि नेक्स्ट आमचं जे सुरभी खिलार ब्रीडिंग सेंटरचे मेन जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते ब्रीडिंग आणि नेक्स्ट म्हटलं तर ते ऑर्गॅनिक फार्मिंगच्या 100% सेंद्रिय शेतीसाठी. मग आम्हाला फर्स्ट ऑफ ऑल पैदास आणि सेंद्रिय शेती हे आमचं मेन ऑब्जेक्टिव्ह आहे हे फार्मचे. हे जे आता आम्ही सांगितलं की 80% आम्ही खिलार गाईचं शेण वापरतो, त्या तुम्ही इथं बघू शकता. इथंपर्यंत जे बेड आहे हे बेड पूर्ण आणि पूर्ण प्युअर शेणपासून भरलेलं आहे. त्याच्यात काही कचरा काडी काही नाही, फक्त एक लेअर त्याला दिलेलं जाते. किती 25 kgची त्याला एक पालाचा थर दिला जातो प्रत्येक ह्याला. मग आमचं असं कंपोजिशन आहे की एका टनला फक्त आम्ही 800 किलो शेण आणि 200 किलो हे वापरतो. आणि दुसऱ्याकडे ते उलटं असलेलं असतं. संजू तोर सर, हे आता तुम्ही पाहू शकता, हे प्युअर शेण खिलारचं बुट्टी नाहीतला, हे आता हे प्युअर शेण इथंपर्यंत भरलेलं आहे आणि ह्याचं वर आता पाला हे केलेलं आहे आणि कल्चर त्याच्यात सोडलेलं आहे. असं हे डेप्थ असते. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.